जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. डेक्कन मोटर्स, आम्ही 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर टॅक्सी परमिट, नवीन कारसाठी 0% व्याजदर ही योजना घेऊन येत आहोत. नवीन कार खरेदीसाठी 15 लाखापर्यंत लोन मिळवा. कमीत कमी व्याजदर आणि 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण. कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट. 14 वर्षांचा विश्वास, 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक. तुमच्या स्वप्नातील कार आजच खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा. डेक्कन मोटर्स. संपर्क 9764602777 आणि 9764814777. सोलापूर शहरात एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित दाम्पत्याने एका व्यक्तीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवण्याचा अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला. सोमनाथ धानोप्पा पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील अशी या घटनेत आपला जीव गमावलेल्या पती पत्नीची नावे आहेत. हे दोघे सोलापूर परिसरात स्थायिक होते आणि स्वतःचा किराणा मालाचा व्यवसाय चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्याला 2 लहान मुले आहेत. त्यांच्या या अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी या पती पत्नीने काहीतरी घातक द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. जेव्हा दोघांच्याही प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि तोंडातून फेस येऊ लागला, तेव्हा घरात असलेल्या त्यांच्या लहान मुलांनी घाबरून ही गंभीर बाब तातडीने त्यांचे काका नवनाथ पाटील यांच्या लक्षात आणून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नवनाथ पाटील यांनी त्वरित त्यांना वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात हलवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आणि कोणतेही उपचार मिळण्याआधीच सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील या दोघांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेमागील नेमके कारण शोधत असताना पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या या चिठ्ठीमुळे प्रकरणाचा मोठा उलगडा झाला. या चिठ्ठीत विजयपूर येथे राहणाऱ्या अभिषेक कोरे या व्यक्तीचे नाव स्पष्टपणे नमूद होते. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की विजयपूरचा रहिवासी असलेला अभिषेक कोरे हा श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. या एकतर्फी भावनेतून तो वारंवार श्रीदेवी यांना फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना मोठा मानसिक त्रास देत होता. एवढेच नव्हे तर समाजात पाटील कुटुंबाची बदनामी करण्याची भीतीही तो सातत्याने दाखवत होता. अभिषेक कोरे याच्याकडून होणारा हा सततचा मानसिक छळ आणि समाजातील बदनामीची टांगती तलवार यामुळे सोमनाथ आणि श्रीदेवी हे दोघे पती पत्नी कमालीच्या तणावाखाली होते. या सततच्या जाचातून कोणताही मार्ग न सापडल्यानं अखेर या पाटील दाम्पत्याने अत्यंत निराशेच्या भरात टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूरच्या MIDC पोलिसांनी अतिशय वेगाने तपास सुरू केला. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीतील माहिती आणि नावाच्या पुराव्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत विजयपूर येथून संशयित अभिषेक कोरे याला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची रीतसर नोंद MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस आता या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत. तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच. मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर. कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपरफूड. फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल. आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा. संपर्क 9096091656.